मी प्रतिभा माने, प्रसन्न अकॅडमी लिहिलेला. तर 10वीचा पुढे एक्झामचा अभ्यासाची आपण सिरीज चालू केलेली आहे, ऑनलाईन सिरीज चालू केलेली आहे. तर आता अभ्यास करायचा आहे, 10वीचा बोर्ड एक्झामचा अभ्यास करायचा आहे. पण अभ्यास सगळाच करायचा आहे का, कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत, काय करायच्या, या सगळ्या स्ट्रॅटेजी टिप्स घेऊन मी आली आहे. ॲव्हरेज टू टॉपर या लेवलपर्यंत आपण अभ्यासाची लेवल करणार आहोत. सो नमस्कार. सो आता आपण अभ्यास करतो तर डायरेक्ट सिलेबसकडे वळण्याआधी सिलेबस कसा आहे, पेपर पॅटर्न कसा विचारला जातो, ह्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामुळे आपला जो अभ्यास आहे तो कळतो, कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने अभ्यास करायचा, काय कुठे कसे क्वेश्चन्स विचारले जातात याचा आपण डिटेल आज व्हिडिओ करणार आहोत. सो आपण जनरली अल्जेब्रा, जॉमेट्री या 2 विषयाचं बघतो. तर या विषयामध्ये पहिले जे क्वेश्चन असतात, पहिला जो क्वेश्चन असतो तो मेनली 1 मार्काचा क्वेश्चन असतो. 1 मार्काचा क्वेश्चन असतो. सेकंड क्वेश्चन जो असतो तो असतो 2 मार्कासाठी असतो, हा पण इझी असतो. थर्ड क्वेश्चन असतो तो 3 मार्क्ससाठी असतो, इथे थोडीशी टफ लेवल होत जाते. चौथा प्रश्न असतो तो 4 मार्काचा असतो, इथे सुद्धा जरा थोडीशी लेवल अजून टफ केली जाते. आणि हा जो असतो 3 मार्काचा क्वेश्चन हा थोडासा बाहेरून आलेला असतो. सो आता मेनली जेव्हा तुम्ही अभ्यासाची सुरुवात करताय, अल्जेब्रा, जॉमेट्री, इंग्लिश कुठल्या पण विषयाची अभ्यासाची सुरुवात करताय, तर त्याआधी तिथला पेपर पॅटर्न, बोर्ड एक्झामचा पेपर पॅटर्न कसा असतो ते ऐकून घ्या, ते समजून घेणं खूप महत्त्वाचं असतो. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही जर अल्जेब्रा, जॉमेट्रीच्या पेपर्सची एक्झामची तयारी करताय तर तुम्हाला प्रथम 1 मार्काचे क्वेश्चन्स असतात ते प्रिपेअर करणं कंपल्सरी आहेत. ते प्रिपेअर करणं कंपल्सरी आहेत, 1 मार्काचे क्वेश्चन्स. मग हे 1 मार्काचे क्वेश्चन्स कुठले असतात, तर हे 1 मार्काचे क्वेश्चन्स कुठले असतात, आपल्या टेक्स्टबुकमधलेच असतात किंवा जे आपले गाईड नवनीत असतात त्याच्यामधले ते मेनली विचारलेले असतात. 2 मार्काचे क्वेश्चन्ससुद्धा आपल्या टेक्स्टबुकमध्येच असतात. सगळा अभ्यास आपल्या टेक्स्टबुकमधलाच असतो. फक्त तो कसा करायचा, काय करायचं ह्याचे मी टिप्स काही देणार आहे बोर्ड एक्झामच्या या बॅचेसमध्ये. सो आपण आज बघणार आहोत, फक्त एवढ्याच गोष्टी बघणार आहोत. उद्यापासून रेग्युलर बॅच चालू होणार आहे. तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून कुठूनही बोर्ड एक्झामची 2026-27ची बॅचची तयारी करणार असाल आणि तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असतील आपल्या बोर्ड एक्झामचे तर पिन कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि आपली प्रसन्न अकॅडमीतर्फे बोर्ड एक्झामची सिरीज आपण चालू करणार आहोत आणि चालू केलेली आहे 2026-27ची स्पेशल बॅच. त्याच्यामध्ये आपण इंग्लिश, मॅथ आणि सायन्स या 3 विषय घेणार आहोत. इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम आणि सेमी इंग्लिश या 3ही मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आपण बॅचेस चालणार आहोत. तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामधून कुठूनही माझा व्हिडिओ बघत असाल आणि जो व्यक्ती जो स्टुडंट्स यावर्षी 2026-27ची 10वीची बॅच करणार आहे आणि तो यूट्यूबवर ह्याचे लेक्चर्स बघणार आहेत, फ्रीमध्ये लेक्चर्स बघत आहात, शोधत असेल तर त्यांच्यासाठी हे माझे खास व्हिडिओ आहेत. प्लीज त्यांच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.